तर प्लीज तुम्ही इथं थोडा कॅमेरा लावता का आधी ह्याच्यावर. आता आपण हे बघू शकतो इथं आधी आमची आधी तुळस होती. तर तुळस होती आधी, पण आम्ही त्यातली तुळस काढून टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकलं, जेणेकरून इथं पक्ष्यांना नाही किंवा व्यवस्थितपणे पाणी पिता आलं पाहिजे. आणि इथं आपण बघू शकता, प्लीज इकडे बघा. इथं आपण बघू शकतो हा सुद्धा एक छोटासा पॉट आहे. तिथं सुद्धा आम्ही नाही का पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी सोय केली आहे. ह्याच्यात सुद्धा आपण पाणी ठेवू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की घेतलं पाणी थोडंसं गरम होतं. आणि प्लीज तुम्ही तिकडे कॅमेरा लावता का, तिकडचा दुष्काळ दाखवा यांना सगळ्यांना. पूर्णपणे सगळं वाळून गेलेलं आहे. आणि इकडचं म्हणजे वातावरण इतकं खराब होतं आमच्या इथलचं की इथं पाण्याचा सोर्स कुठल्याही प्रकारचा नसल्यामुळे पक्ष्यांना देखील अडचण येत होती पाणी पिण्याची. आणि त्याच्यामुळे मग आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. आणि मला खूप छान वाटतं तुम्हाला सांगताना की मला खूप प्राऊड फील होतं हे सांगताना की ह्याला माझ्या घरनं सुद्धा आपल्या ऑपोज झालेलं नाही. माझ्या वडिलांनी देखील मला यासाठी पूर्णपणे सवलत दिली की चांगली गोष्ट ही, हे तुम्ही करा. आणि दुसरं काय नाही. आणि दुसऱ्या गोष्टी तुम्हाला असं सांगायचं म्हणजे आपण जे पर्यावरणासाठी आपण ज्या गोष्टी करायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आपण जसं आता पाणी ठेवले, मला तर असं वाटतं की प्रत्येकाने जर त्याच्या घरापुढे जरी 1 लिटर पाणी दिवसाला ठेवलं तरी ते पक्ष्यांसाठी पुष्कळ होऊन जातं. पक्षी असं नाही की 1-1.5 लिटर पाणी पितो, ते काहीतरी सोसायटीमध्ये यांचे 4 ते 5 ठेवण्यामध्ये सुद्धा त्यांची तहान भागून जाते. आता म्हणजे हा जो उपक्रम आहे ह्याच्यासाठी खर्च काहीच नाही लागत तुम्हाला. तुम्ही छोटासा एखादा सपोज एखादी बाटली आहे, ती बाटली नुसती मधनं कापून जरी ठेवली तरी तिच्यामध्ये पाणी जरी ठेवलं तरी पुष्कळ होऊन जातं. किंवा काही मडके असतात, तुटलेले मडके असतात, जर तुम्ही ते तुटलेले मडके जरी थोडं शेप देऊन जरी ते एका साईडला ठेवून दिले तर कंटिन्यू पाणी टाकत राहिलात तुम्ही, जसं संपल्यावर त्याचा फायदा होऊन जातो. आता आमच्या तिकडचा जो छोटासा पॉट आहे त्याच्यामध्ये मधुमाशी देखील भरपूर येतात. पण त्याच्यामुळे मला दुसऱ्या पॉटची कल्पना आली. ह्यात एक तुळस होती, पण ती फार छोटी होती आणि मला नाही वाटत की मला काही तुळशी जास्त काही गरज होती. हां, म्हणजे परंपरेने चालत राहिल्यास किंवा मग हिंदू धर्माचं एक प्रतीक मानलं जातं तुळसला. त्याचा फायदा देखील आहे. मी असं म्हणत नाही की त्याचा फायदा नाही, पण मला असं वाटतं या दुष्काळामध्ये त्या फायद्यापेक्षा हा फायदा कधी पण चांगला उत्तम आहे. धन्यवाद.